आणि कल्पना पण नव्हती. आणि अचानक एक दिवस कधी फोन आला आणि म्हणे की अरे असे आम्ही पालिका करत होतो आणि तुम्ही भूमिका कराल का म्हणून. माझ्या अंगावरच काटा होता करत की कसं काय, म्हणजे कारण कल्पनाच नाही ना. आणि आपण असे दिसू शकू हे कधी विचारच नाही केला असा. अचानक फोन म्हणणार आहे, ऑफकोर्स का नाही करणार, दुमत नाही त्यात काही. मग ऑडिशन जाईल, नुकतेच झाला आणि बघता बघता हा प्रवास पूर्ण झाला. आणि खूप एक सुंदर एक अनुभव आहे त्या मागचा एक. मी ना, आमची लुक टेस्टचं आमचं हे होतं. लुक टेस्ट म्हणजे आपण एखादं पात्र साकारतो ना, तर आपण तसं दिसतो का हे बघण्याकरता एक लुक टेस्ट असते पहिले. तर मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ना केस काढून घ्याल का लुक टेस्ट. केस काढणं फार सेन्सिटिव्ह विषय असतो आपल्याकडे, घरी आपण केस शक्यतो काढत नाही. त्या घरात आजी होती. आजीला म्हणलं की केस काढायला चाललो, काढू का. म्हणे काय नवीन काम आहे का. म्हटलं "हो." ठीक आहे, काढ म्हणे केस. मी तिला काहीच सांगितलं नाही, कुठला रोल आहे काय रोल, काहीच सांगितलं नाही. मी गेलो, केस काढले. आणि आमच्या घरात मोठा स्वामींचा फोटो आहे. तर मी स्वामींच्या फोटो खाली उभा राहिलो, समोर आजी होती सोफ्यावर. त्या मुद्दाम म्हणलं काय ग, साम्य वाटतंय काय दोघांमध्ये. म्हणे वाटतंय, देव करून यांचंच काम तुला मिळून जाऊ म्हणे. अरे वा. मग तिच्या तोंडून निघाला तो शब्द, ते म्हणतात ना वास्तू तथास्तू म्हणते, तो निघाला शब्द. आणि आजचा दिवस आहे, ती भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आणि खूप सारा भाग्यवान समजतो. आणि आजी नाही आता, पण तिच्या म्हणजे तिने स्वतः डोळ्यांनी मला ह्या सगळ्या प्रवासात बघितलं. सो तो आनंद मला खूप जास्त आहे की तिच्या तोंडून जो शब्द निघाला होता, तो शब्द खरा ठरला, ते तिने स्वतः पाहिलं, अनुभवलं. आणि मग आता तिला आता 2 वर्ष होती पण